हे एव्हरीवन, वेलकम टू माय फर्स्ट यूट्यूब ब्लॉग. तर हेडलाईन बघून तुम्हाला कळत असेल की आज खूप स्पेशल डे आहे. आज माझ्या बेस्टीचं बड्डे आहे. तर चला बघूया मी कशी कशी सेलिब्रेशन करते, तुम्हाला दाखवते आणि तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आजचा व्लॉग पूर्णपणे सिक्रेट आहे कारण तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन केला. पटकन गेले, केक आणि थोडं डेकोरेशनचे साहित्य घ्यायचे होते ते घेतले आणि त्याच्यानंतर थोडेसे गिफ्ट वगैरे बघितले आणि हा चॉकलेटचा बुके मला खूप जास्त आवडला होता. त्यानंतर घरी आले आणि बलून्स वगैरे सगळे फुगवायला बसले. माझं तर काम कमी आणि टाइमपास जास्त असतो. और ये देखो, ये भाई साहब तो मेरे हाथ से ही निकल गए, शायद इनको मैं पसंद नहीं आए. त्यानंतर मग काय ते रेड रिबीन आम्ही इन्स्टाला ट्रेंडिंग डेकोरेशन पाहिलं होतं. रेड रिबीन आणि लाईट्सचं आणि सेम टू सेम तसंच करायचं ठरलं होतं कारण डेकोरेशनचं डी पण येत नाही. डेकोरेशन करणार आहे आणि पूर्ण डेकोरेशन आमचं झाल्यावर तुम्हाला दाखवतो. डेकोरेशन कसं वाटलं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि हे आहे फायनल रिझल्ट. तर असं एकदम साधं सिंपल आम्ही डेकोरेशन केलं होतं आणि त्याच्यानंतरून डेकोरेशन झाल्याच्या नंतर आम्ही आवरायला घेतलं आणि माया पण येणारच होती. एक तिला 15-20 मिनिटं लागणार होते. तोपर्यंत आम्ही म्हटलं पटपट आवरून वगैरे घेतलं. केक वगैरे लावलं, लाइटिंग वगैरे सगळं सेटअप करून आणि आम्ही तिची वाट बघत बसलो. मॅडम काय आलेच नाही. तोपर्यंत आम्ही म्हटलं की आता एवढं आम्ही सेम सेम ड्रेस घातलाय तर फोटो तर बनताय. त्यानंतर मॅडम आल्या आणि त्यांना आम्ही सरप्राईज दिलं तर मॅडम एकदम खुश. म्हणजे ते जागेवरच डान्स करायला लागले आणि मायाला सुद्धा डेकोरेशन खूप जास्त आवडलं आणि आम्हाला पण खूप बरं वाटलं की तिला डेकोरेशन कैसा लगा सरप्राईज. एकदम भारी झकास. त्यानंतर आम्ही लगेच केक कटिंग केलं. केक कटिंग झाल्याच्या नंतर सगळ्यांनी तिच्यासोबत फोटोज वगैरे काढले आणि अंकिताने तिला छोटंसं गिफ्ट आणलं होतं ते तिला दिलं आणि खूप जास्त आवडलं तिला ते पण. लगेच गळ्यात अडकून मॅडम जसं लगेच फिरायलाच निघणार आहे. आणि त्याच्यानंतर सगळे बसले केक खायला. अंकिताला पण घरी जायचं होतं कारण खूप लेट झालं होतं आणि मायाच्या पण घरून सारखे कॉल येत होते. मग केक वगैरे फिनिश करून आम्ही निघालो मायाला घरी सोडवायला. घरी गेलो आणि घरी जाता जाता तर काही प्लॅन नव्हता. त्याच्यानंतर घरी जाऊन आमचं अचानक ठरलं की बाहेर जायचं जेवायला. पहिले तर आजी रेडी होत नव्हती. त्याच्यानंतर आजीला रेडी करायलाच अर्धा तास गेले. फायनली आजी रेडी झाली आणि तिला हॉटेलला घेऊन आलो आणि तिथं आल्यावर पण आजीला भाकरीच खायची होती. नाही नाही म्हणता म्हणता फायनली आजीनी जेवण केलं आणि आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि नंतर मग फोटोज वगैरे काढून आम्ही निघालो घरी. आणि फायनली बर्थडे हा खूप छान झाला. बर्थडेचा काहीच प्लॅन नसल्यामुळे तरी सुद्धा बर्थडे मस्तपैकी झाला. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की.